सकाळी गेल्ले मार्केटात आज ताजा फडफडीत मावरा इल्ला। एक मोठी सपाटी करली घेतलं। आमचे माशेवाली असत ना ते एकदम चांगले असत हो। खयची ताजी असत तीच देतली। सहसा शेळी गळ्यात मारणत नाही, ताजी फडफडीत मोठे कापूक लागली। मग तिका सांगूचा लागला हे बाय बारके काप, तव्याक तरी पुरा गोये म्हणा। त्यांना व्यवस्थित एक करली कापून दिल्यान, पण करली सुद्धा कापणा ना सगळ्यांकच चांगला येतं असं काय नाही। आणि तिच्याकडे गर्दी पण भरपूर होती, साधारणशी कापून दिल्या पण एकदम भारी होती, ताजी फडफडी। ती आणून घराकडे स्वच्छ धुवून साफ करून त्याका मीठ, हळद, आगळ, केवढे तुकडे असत बघा, आला लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट लावून अर्धो तास ठेवून दिलं। सपाटी असं ते का मीठ पण व्यवस्थित लागाव होया आणि मग चुचुरीत तळायची। एकदम अप्रतिम लागतं, अशी तळून बघा। व्यवस्थित लावून ठेवलास नंतर तो एक तापत ठेवायचा। अगोदर तेल घालायचं, म्हणजे ना रवा आणि तांदळाचा पीठ लावलास त्याच्यात ते घोळवलास आणि मासे तव्याक लावलास तर चिकाटणत नाही। आणि तापवल्या तव्यावर घातलास तर ते हमखास तव्याक चिकाटतात। असे तळून बघा, चुरचुरीत तळायची। डाळीची आमटी आणि तळलेली करदी, अप्रतिम चव। अशी करून बघा। थोडा थोडा तेल घालायचं, सपाटे तुकडे, तो भरलो एवढे तुकडे कापून दिले आणि पहिले मग बडबडले तेव्हा जरा लहान कापू। सगळ्यांकाच कापूक व्यवस्थित येतं तसे नाही, पण आस्त्यात बरे कापले। एकदम ताजी फडफडीत होती। अशी कधी कणकवलीच्या मार्केटात गेलास तर ताजे मासे आणा, तळा, खावा, एकदम भारी चव। आवडतले तुमका आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा।